मित्रांनो, सध्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर साऱ्या मीडियानं लक्ष केंद्रित केलेलं आहे. सोशल मीडियावर या विषयाला विविध अंगाने हाताळलं जात आहे. अमुक एका समाजानं आमचं आरक्षण खाल्लं असा आरोप नक्की कोणावर केला जात आहे हे काही सांगायला नको. खरं पाहता हे खरं नाहीये. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या लढ्यात सध्या तरी आंबेडकरी समूहानं सर्वसमावेशक धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. आंबेडकरी समूहाची आजची प्रगती पाहता ही प्रगती केवळ आरक्षणामुळेच झाली आहे का? त्यांच्या या प्रगतीचं एकमेव कारण फक्त आणि फक्त आरक्षणच आहे का? म्हणूनच हा विषय समजून घेण्यासाठी आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहतात आपलं रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यानंतर कमेंट्स करा. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे, एका खेडेगावात एका पडक्या इमारतीत जिल्हा परिषदेची 4 वर्गांची शाळा भरत असे. जोशी मास्तर त्या 4ही वर्गांना शिकवत असत. त्या शाळेत सर्व समाजाची मुलं मुली शिक्षण घेत होती. इयत्ता 4थीच्या वर्गातील SC, ST, OBC आणि अन्य मागासवर्गीय समाजातील 8-10 मुलं मुली नेहमी अभ्यासात मागे असायची. एक दिवस जोशी गुरुजींनी या सर्वांना जवळ बोलावून त्यांच्या शिक्षणातील मागासलेपणाचं कारण विचारलं. त्यावर त्या मुलांनी आमच्याकडे पुस्तकं नसल्याचं सांगितलं. जोशी गुरुजींना खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी जोशी गुरुजींनी त्या सर्व मुलांना पुस्तकं आणून दिली आणि सांगितलं, बाळांनो, ही पुस्तकं खराब करू नका. जशी आहे तशीच परीक्षा संपल्यावर मला परत करा, म्हणजे पुढील वर्षी दुसऱ्या मुलांना ती पुस्तकं देता येतील. आज्ञाधारक विद्यार्थ्यांनी जोशी गुरुजींचा सल्ला ऐकला आणि पुस्तकं न उघडताच परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर मुलांनी जशीच्या तशी नवी कोरी पुस्तकं जोशी गुरुजींना परत केली. यामध्ये मात्र एका मुलाच्या पुस्तकात अधोरेखित केलेलं होतं. प्रश्न उत्तरांवर टिक मार्क केलेली होती. काही ठिकाणी वेगवेगळ्या निशाण्या केलेल्या होत्या. परीक्षा संपल्यानंतर त्या मुलाने आपली सर्व पुस्तकं जोशी गुरुजींना परत केली. पुस्तकातील टिकमार्क केल्यानं खराब झालेली पुस्तकं पाहून जोशी गुरुजी त्या मुलावर रागावले आणि म्हणाले, अरे किती घाण केली आहेस ही पुस्तकं. आता ही पुस्तकं मी कोणाला देऊ? त्यावर तो मुलगा म्हणाला, गुरुजी, जो मुलगा किंवा मुलगी अभ्यासात कमी असतील ना त्यांना द्या, ते नक्की पास होतील. ज्या मुलाने पुस्तकात वेगवेगळ्या निशाणा करून पुस्तकं खराब केलं होतं ना, त्या मुलाचा वार्षिक परीक्षेत वर्गात पहिला नंबर आला. ज्या मुलांनी जोशी गुरुजींचं म्हणणं ऐकून जशीच्या तशी पुस्तकं गुरुजींना परत केली ना, ती सर्व मुलं, ते सर्व विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाले. मित्रांनो, या कथेचं तात्पर्य असं, संविधानानं राखीव जागा सर्वांना दिल्या आहे. त्याचा फायदा घेतला, त्याच्या जोडीला बाबासाहेबांनी दिलेला धम्म स्वीकारला, ते पुढे निघून गेले. ते आजच्या स्पर्धेच्या युगात आपलं शील राखून तग धरून राहिलेले आहेत, संघर्ष करीत आहेत. म्हणजेच ज्यांनी जोशी गुरुजींच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक गुलामगिरीचा आदेश नाकारला, ते यशस्वी झाले. ते आजही प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. ज्यांनी जोशी गुरुजींनी दिलेली पुस्तकं जशीच्या तशी परत केली, ते आजही शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विवंचनेत आहेत. लक्षात ठेवा, जोशी मास्तरांची शैक्षणिक, सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक, धार्मिक गुलामगिरी सोडल्याशिवाय प्रगती शक्य नाही. मग तुम्ही कितीही आरक्षणाचे उपवर्गीकरण करा, अबकड करा, प्रगती फक्त जोशी मास्तरांचा आदेश धुडकावून लावणाऱ्यांचीच झाली. या पुढेही होईल, होत राहील. हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आणि आमचा सूर्यप्रकाश प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. जय भीम, जय भारत, जय संविधान.